आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, या परतूर मंठा व्हिडिओचं करायचं काय? परतूर मंठा व्हिडिओचं करायचं काय? अन्याय करणाऱ्या प्रशासनाचा, अन्याय करणाऱ्या प्रशासनाचा, जनतेला लुटणाऱ्या प्रशासनाचा, हप्तेखोर प्रशासनाचा, वंचित बहुजन आघाडीचा, माननीय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, माननीय सुजाता आंबेडकर तुम आगे बढ़ो. आंदोलन उपोषण सुरू केलं, काय मागणी होती? मागणी वंचित बहुजन आघाडी जालना जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगरच्या समोर धरणे आंदोलन आणि रास्ता रोको अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आमचं त्या ठिकाणी नियोजन आहे. या ठिकाणी जिल्ह्यात अलीकडच्या काळामध्ये पूर्ण श्रेणीचे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना हटवून बगल बच्चे कनिष्ठ स्तराच्या अधिकाऱ्यांना प्रमोशन देऊन त्यांना 10-10 वर्षे 8-8 वर्षे त्या पदावर त्या ठिकाणच्या राजकारण्यांच्या मेहरबानीनं पदस्थापित केलेलं आहे. खरं तर प्रभारी अधिकारी द्यायचा तर तो काही काळापुरता द्यावा लागतो, अशा 8-8 10-10 वर्षे देत नाही. आणि हे असे बगल बच्चे त्या ठिकाणी केवळ त्यांच्या आदेशाप्रमाणे, जसे काही आमदाराच्या खासदाराच्या घरच्या सालगाड्याप्रमाणे हे लोक ते सांगतील तेवढंच काम हे लोक त्या ठिकाणी नियमांना बगल देऊन त्या ठिकाणी करतायत. उदाहरणार्थ 2024च्या विधानसभेच्या पूर्वी मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेचे सर्व निकष डावलून त्यांनी त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार त्या ठिकाणच्या तरुणांना नियुक्त्या त्या ठिकाणी दिल्या. घरकुलधारक जे काही त्या ठिकाणचे आहेत एवढे पीडित आहेत की 70,000चा आपला हप्ता काढण्यासाठी 20-20 हजार रुपये द्यावं लागतात, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्या ठिकाणच्या व्हिडिओनं त्या ठिकाणच्या तुमचा तो तांत्रिक अधिकारी आहे त्यांनी प्रत्येक गावात 5-5, 10-10 खाजगी त्या ठिकाणी एजंट नेमलेले आहेत. आणि अशा परिस्थितीतून सर्वसामान्यांची लूट सर्रास राजकारण्यांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी चालू आहे. आणि या राजकारण्यांचा सुद्धा टक्का अधिकृतरित्या ठरलेला आहे. अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आहे. 2023, 24, 24-25 आणि 25-26 या वर्षामध्ये परतूर आणि मंठा पंचायत समिती अंतर्गत ज्या विहिरींना मान्यता दिल्या त्या विहिरींच्या मान्यता देताना जे गावं विरोधातले आहेत त्या गावांना हेतुपुरस्सर डावललं आणि ज्या गावात दिल्या त्या ठिकाणच्या लाभार्थ्यांकडून त्या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी 30-30, 40-40 हजार रुपये दलाली घेऊन अशा प्रकारच्या विहिरींना त्या ठिकाणी निकष डावलून मान्यता त्या ठिकाणी दिलेल्या आहे. याची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे. त्या ठिकाणचे गटविकास अधिकारी असतील, तहसीलदार असतील, उपविभागीय अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासनातले अधिकारी असतील, हे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यासारखं त्या ठिकाणी वागतात. कुठल्याही प्रकारचे प्रोटोकॉल्स त्या ठिकाणी पाळत नाहीत. त्या ठिकाणच्या आमदाराच्या मागं फिरणं, पुढं फिरणं आणि त्यानंतर मग सर्वसामान्य माणसांकडून लागेल त्या पद्धतीनं पैसे काढणं, अशा प्रकारचा कार्यक्रम, एक कलमी कार्यक्रम परतूर मंठा विधानसभेमध्ये त्या ठिकाणी या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे. माहितीच्या अधिकारात अनेक लोकांचे अर्ज आहेत, त्याला कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद दिला जात नाही. तालुक्यातल्या ज्या काही ग्रामसभा आहेत त्या केवळ कागदोपत्रे त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि अशा पद्धतीचं हे सगळा गैरकायदेशीर काम त्या ठिकाणी चालू आहे. मातोश्री पांदन रस्ते असतील, शेततलाव असतील, हे केवळ कागदावर काढून सर्रास शासनाला लुटण्याचा धंदा या ठिकाणी परतूर मंठा मतदारसंघातले अधिकारी त्या ठिकाणच्या राजकारणी लोकांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी करत आहेत. हे वारंवार आम्ही व्हिडिओच्यावरचे तहसीलदार असतील, उपविभागीय अधिकारी असतील किंवा CO असतील यांच्याशी वारंवार त्यांच्या लक्षात आणून दिलं. वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे वंचित बहुजन आघाडीने आंदोलनं केले. ढोल बजावसारखं आंदोलन यांचं कानं उघडण्यासाठी त्या ठिकाणी करावं लागलं. त्यांना घेराव घातला. महिलांनी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला शाखेनं त्यांच्या खुर्च्यांना त्या ठिकाणी हार घातले. परंतु हे असंवेदनशील त्या ठिकाणचं प्रशासन थोडंही त्या ठिकाणी बदलायला तयार नाही. घरकुलधारकांना शासनानं 5 ब्रास मोफत रेतीचा शासनादेश त्या ठिकाणी काढला. घाटं त्या ठिकाणी सुटले, परंतु घाटं हे भारतीय जनता पार्टीच्या विशेष म्हणजे आमदाराच्या बगलबच्च्याचे त्या ठिकाणी असल्या कारणानं त्या ठिकाणचं प्रशासन म्हणजे पंचायत समिती त्या घरकुलधारकांना मोफत रेती देण्यास त्या ठिकाणी टाळाटाळ करते. आम्ही वारंवार उपविभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यांनी 4 स्मरणपत्र काढलेत.
गटविकास अधिकाऱ्यांना, परंतु त्या स्मरणपत्राला सुद्धा त्यांनी केराची टोपली त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आहे. जवळजवळ 3/12/2016 ते 11/3/2026 पर्यंत प्रभारी गटविकास अधिकारी आहे. 10 वर्ष गटविकास अधिकारी प्रभारी राहतात. व मंठ्याचे गटविकास अधिकारी तर बोगस जात प्रमाणपत्र बनवून त्या ठिकाणी आलेले आहेत. अशी चर्चा आहे की 3 लाख रुपये देऊन त्यांनी STचं प्रमाणपत्र आणले आणि त्या ठिकाणी प्रमोशन घेऊन त्या ठिकाणी स्थानापन्न झालेत. या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही वारंवार परतूर, मंठा, जालना या ठिकाणी आंदोलनं केले, परंतु प्रशासन त्याची दखल घेत नाही आणि म्हणून नाईलाजानं उद्विग्न होऊन वंचित बहुजन आघाडीच्या जालना शाखेच्या वतीनं आम्ही आयुक्त कार्यालयाच्या समोर या ठिकाणी धरणे आणि जर आम्हाला आज त्या ठिकाणी लेखी अस्वस्थ केल्या गेलं नाही तर आम्ही नाईलाजानं या ठिकाणी 3 ते 4च्या दरम्यान रास्ता रोको या ठिकाणी करण्याचा आमचा संकल्प आहे. यात प्रशासनानं त्या ठिकाणी या बाबीला गंभीर घ्यावं अशी आमची या ठिकाणी प्रामुख्यानं मागणी आहे. त्याच्यानंतर जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर पुढची भूमिका काय? पुढची भूमिका या ठिकाणी रास्ता रोकोच्या नंतर जर प्रशासनानं भूमिका घेतली नाही तर आम्ही त्या अधिकाऱ्यांना सळोकापळो करून सोडू. त्यांना त्या ठिकाणी खुर्चीवर बसू देणार नाही. त्यांना त्या ठिकाणी काम करणं त्या ठिकाणी हराम करून टाकू. एवढं निश्चितपणानं आम्ही या ठिकाणी तुम्हाला या तुमच्या प्रसारमाध्यमाच्या वतीनं जनतेला त्या ठिकाणी आम्ही आवाहन करू इच्छितो. आपलं नाव? मी रामप्रसाद थोरात, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जालना.